हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया। मी ऋतुजा लावरे तुमचं आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण इयत्ता पाचवीची मराठीची चाचणी क्रमांक 1 ही घेणार आहोत। त्याचे गुण आहेत एकूण 10। तर चला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, दवाखान्यात रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सला तिच्या कामाविषयी विचारता येतील असे 2 प्रश्न सांगा। आता तिला तिच्या कामाविषयी विचारायचे आपल्याला 2 प्रश्न, असे 2 प्रश्न तयार करायचे आपल्याला आणि लिहायचे आहेत। तर चला आपण इथे लिहून घेऊया 2 प्रश्न। हे बघा, तुम्ही बघू शकता मी इथे 2 वाक्य तयार केलेली आहेत। तुम्ही दवाखान्यात रोज किती वाजता येतात आणि तुम्ही रुग्णांसोबत कसे वागतात, अशा प्रकारे तुम्हाला नर्सला तिच्या कामाविषयी विचारायचे 2 प्रश्न लिहायचे आहेत। त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, माझी सायकल शिकताना झालेली गंमत व फजिती या विषयावर तुझा अनुभव सांगा। तर स्वतःची म्हणजे तुमची सायकल शिकताना जी झालेली गंमत किंवा फजिती असेल ती तुम्ही या विषयावर तुम्ही काय करायचं, तुमचा एखादा अनुभव सांगायचा आहे। फक्त 1 गुणासाठी विचारलेला आहे, म्हणजे त्यांना अपेक्षित असं उत्तर आपण लिहायचं आहे। तर आपण लिहूया। हे बघा, तुम्ही बघू शकता मी एक माझा अनुभव सांगितला की मी सायकल शिकताना खूप वेळा पडलो आणि मला खूप वेळा लागले। अशा प्रकारे तुम्ही तुमची एखादी गंमत किंवा एखादी फजिती तुम्ही सांगू शकता। त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य ओळखून पुन्हा लिहा। 1 गुणासाठी विचारलेला आहे। तर पुढील वाक्यातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य ओळखून पुन्हा लिहायचे आहे आपल्याला। म्हणजेच काय, इथे काय दिसतंय तुम्हाला, कोणतं चिन्ह दिसतंय, हे उद्गारवाचक चिन्ह आहे। इथे काय दिसतोय तुम्हाला, हा पूर्णविराम दिसतोय आणि इथे काय दिसतंय तुम्हाला, प्रश्नचिन्ह दिसतंय। म्हणजेच तुम्हाला हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे, म्हणजेच तुम्ही हे वाक्य पुन्हा तिथे लिहायचंय। आपण लिहून घेऊया हे वाक्य त्याच्या समोरच। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर अशा प्रकारे तुम्ही ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह निवडून लिहा। म्हणजे आता योग्य विरामचिन्ह निवडून लिहायचे आहे आपल्याला। आता इथे दिलाय तुम्हाला, इथे काय दिला, प्रश्नचिन्ह दिलाय आणि इथे एक उद्गारवाचक चिन्ह दिलेला आहे, किंवा इथे आपल्याला काय दिला, एक स्वल्पविराम दिला आणि इथे पूर्णविराम दिलेला आहे। तर आपण आता ह्या चिन्हांचा वापर करून योग्य विराम चिन्हांचा वापर करायचा आहे या लाईनमध्ये, ह्या ओळींमध्ये। तर आपण लिहूया इथे। तर किती सुंदर होता तो मोर, शशी, सोम, इंदू ही चंद्राची नावे आहेत। शशी, सोम, इंदू ही चंद्राची नावे आहेत। म्हणजे इथे 3 शब्द आहेत, म्हणजे इथे काय येणार, स्वल्पविराम येणार आणि इथे काय येणार, किती सुंदर होता तो मोर। तर आपण इथे लिहूया। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर होता तो मोर। हे बघा, इथे मी काय वापरलेलं आहे, किती सुंदर होता तो मोर। म्हणजे इथे काय वापरलं मी, दिसतंय तुम्हाला, इथे मी उद्गारवाचक चिन्ह वापरले आहे। आणि शशी, सोम, इंदू ही चंद्राची नावे आहेत, इथे मी स्वल्पविराम वापरला, इथे पण मी स्वल्पविराम वापरला आणि इथे मी पूर्णविराम वापरला। अशा प्रकारे मी इथे योग्य विराम चिन्हांचा वापर करून वाक्य पूर्ण केली आहे। त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दांचे मोठ्याने वाचन करा। आता हे तर सोपंच आहे। तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आता माझ्या पाठोपाठ तुम्ही त्या शब्दांचं वाचन करायचं आहे। आपण म्हणूया महाराष्ट्र। आता मी असं समजून घेते की तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणतात महाराष्ट्र। त्यानंतर दुसरा शब्द आहे स्वच्छता, स्वच्छता। त्यानंतर तिसरा शब्द आहे नक्षत्र, नक्षत्र। त्यानंतर पुढचा शब्द आहे शिष्यवृत्ती, शिष्यवृत्ती। त्यानंतर त्याच्या पुढचा शब्द आहे समुद्र हिरव्या, समुद्र हिरव्या। आणि त्याच्या पुढचा शब्द आहे डॉक्टर। तर अशा प्रकारे इथे आपला हा प्रश्न संपतोय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, पुढील वाक्य मोठ्याने वाचा, गुण 1 साठी विचारलेला आहे। आता पुढील वाक्य आपल्याला काय करायचं आहे, मोठ्याने वाचायचं आहे। जा रे, स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू। तर आपण काय करायचं, मी असं समजते की तुम्ही माझ्या पाठोपाठ हे वाक्य बोलताय।
जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. अशा प्रकारे इथे आपला प्रश्न क्रमांक 6 संपला आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील बातमी वाचा व ती कोणत्या ठिकाणची आहे ते सांगा. गुण 1 साठी विचारलेला आहे. आता ही खालील बातमी आपल्याला वाचायची आहे आणि ती कोणत्या ठिकाणची आहे ते सांगायचं आहे. ओके, तर बघा दोहा आहे. दोहा म्हणजे एक गाव असेल. त्यात काय दिलं आहे त्यांनी, बंगळूरच्या भारतीय संगीत विद्यालयाने सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन तबला वादन स्पर्धेत कतारच्या स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरमधील चमूने नेत्रदीपक यश मिळवले. जवळपास महिनाभर पार पडलेल्या या स्पर्धेत अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, कतार, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी विविध देशांतील संगीत संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तबला वादकांनी सहभाग घेतला होता. तर आपण हे आता काय केलं, आपल्याला जो खाली दिलेला ही जी बातमी होती आपली ती आपण वाचली आहे आणि आता ती कोणत्या ठिकाणची आहे ते सांगायचं आहे. मग कोणत्या ठिकाणची आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. तर तुम्हाला समजलेलीच असेल ही बातमी कुठली आहे ते. तर चला मी तुम्हाला सांगते. इथे दिसतंय तुम्हाला दोहा. तर मग तुम्ही असं एक वाक्य पूर्ण करायचं की खालील बातमी ही दोहा या ठिकाणची आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8, पुढील विनोद वाचा व हा संवाद कोणामध्ये झाला आहे ते सांगा. गुण 1 मार्कासाठी विचारलेला आहे. आपल्याला हा खाली एक संवाद दिलेला आहे आणि हा कोणामध्ये झाला आहे ते सांगायचं आहे. मावशी, अरे राजू, मोटारीने तुला धडक दिली म्हणे. राजू, हो, त्यावेळी मी रस्त्यावरचा फलक वाचत होतो. मावशी, काय लिहिलं होतं त्या फलकावर. राजू, रस्त्यावरचे अपघात टाळा. तर हा संवाद दिलेला आहे आणि तो कोणामध्ये झाला आहे ते सांगायचं आहे. मग आपल्याला माहीतच आहे इथे काय दिसतंय आपल्याला. तर बघा मी इथे लिहिलं आहे, वरील संवाद मावशी आणि राजू यांच्यात झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं एक वाक्य तयार करायचं. गुण 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला गेला आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालील कविता वाचा व पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये शोधा. तर आपल्याला खाली दिलेली कविता वाचायची आहे. हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा फुल आपले फुगवतील गाल. तर ही आपली एक कविता दिलेली आहे त्यांनी आणि यामध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये शोधा. आणि आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, शुभ्र या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता. आणि आता आपल्याला या कवितेशी रिलेटेड, या कवितेवर आधारित आपल्याला खाली एक प्रश्न विचारलेला गेला आहे. शुभ्र या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता. तर कोणता शब्द वाटतोय तुम्हाला. पांढरा, ससा, लाल. तर काय वाटतंय तुम्हाला, शुभ्र म्हणजे लाल असतो का. नाही. ससा असतो का. हो, शुभ्र ससा असतो, पण शुभ्र म्हणजे ससा असतो असं नाही ना. तर शुभ्र म्हणजे पांढरा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे पांढरा. त्यानंतर वळूया आपण आपल्या प्रश्न क्रमांक 10 कडे. खालील वाक्यात कोणत्या झाडाविषयी सांगितले गेले आहे. गुण 1 मार्कासाठी विचारला आहे. खालील वाक्यात कोणत्या झाडाविषयी सांगितले आहे. तर आपण वाक्य वाचूया. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. तर आता इथे सरळ सरळ दिलेलं आहे की आमच्या शेवग्याला म्हणजेच काय, शेवगा म्हणजे शेवग्याचं झाड आहे ते. म्हणजेच काय की वरील वाक्यात शेवगा या झाडाविषयी सांगितले आहे. अशा प्रकारे आपण आपलं वाक्य पूर्ण करून लिहायचं आहे. अशा प्रकारे हा आपला शेवटचा प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 10. आणि इथे आपली इयत्ता 5वीची मराठीची चाचणी क्रमांक 1 ही संपलेली आहे. आपण चाचणी क्रमांक 2 आणि 3 लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.